नमस्कार, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुम्हाला ना खूप इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे की माझ्या बाल्कनीमध्ये येणारे पोपट काय काय खातात। कारण काय आहे की खूप जणांनी मला हा प्रश्न विचारला होता, तर आज सगळं क्लिअर करणार आहे मी। पण तुम्ही माझे व्हिडिओ जे आहेत ते कुठून पाहता, कोणत्या शहरातून पाहता, कोणत्या गावातून पाहता ते मला तुम्ही नक्की सांगा। आणि तुमच्या पण शहरात आणि गावात असे खूप सारे पोपट आहेत का निसर्गाकडून जे तुमच्या बाल्कनीमध्ये येतात, ते तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर आता पहा, ह्या फीडरमध्ये मी काय भरून ठेवलंय, तर ह्या फीडरमध्ये मी इंद्रायणी तांदूळ भरून ठेवलाय, जो की माझ्या घरातच असतात आणि आम्ही पण इंद्रायणीच तांदूळ खातो। तर मग मी पक्ष्यांना तोच ठेवते, कारण ना इंद्रायणी तांदूळ पोपटांना फार आवडतो। कारण जरासा गोडसर असतो ना तो, तर ते खूप छान आवडीने खातात। पण तो भिजवलेला नसतो बरं का, तो कच्चाच खातात। भिजवलेले तांदूळ माझ्याकडे पोपट खात नाहीत। तर दुसरं की शेंगदाणे पोपटांना फार आवडतात। आता शेंगदाणे तर महाग आहेत, सगळ्यांना परवडणार पण नाहीत। तर काय करायचं, शेंगदाणे फीडरमध्ये नका ठेवू। शेंगदाणे तुम्ही फक्त जेव्हा पोपट येतात ना, तेव्हा तुम्ही तुमच्या हाताने त्यांना भरवा। म्हणजे जास्त पण लागत नाहीत शेंगदाणे, अगदी 4 दाणे त्यांना भरवले ना तर आपल्याला पण तो आनंद मिळतो। बाकी काही नाहीये, छान खातात पोपट आपल्या हातावर येऊन शेंगदाणे सुद्धा। तर त्यानंतर तुम्हाला सूर्यफुलाच्या बिया सुद्धा पोपट खूप आवडीने खातात। तर मी तर 5-5 किलो आणून ठेवत होते त्यांच्यासाठी, पण आता 2-3 महिन्यात काय झालं ना की सूर्यफुलाच्या बिया संपल्यात आणि आणायला वेळ मिळाला नाही। खूप लांब मिळतात त्या, इथे जवळ आजूबाजूला कुठे मिळत नाहीत ना, त्यामुळे माझं काही आणणं झालं नाही। पण मी आणलं ना की त्यावर पण एक छान व्हिडिओ मी बनवेल तुमच्यासाठी। फळे ठेवा मात्र, फळे सुद्धा खूप आवडीने खातात। म्हणजे पेरू तर जास्त पिकलेला ठेवायचा नाहीये, तो जरा कमी पिकलेला पेरू असेल ना, तो त्याच्या बारीक बारीक फोडी करून ठेवा तुम्ही। गोड फळे पक्ष्यांना खूप आवडतात, की जसं की केळ आवडतं, द्राक्ष आवडतात, चिक्कू आवडतो, सफरचंद तर त्यांना खूप आवडतं। पण सफरचंद, पपई अशी त्यानंतर आहे ना चिक्कू ही फळे देताना तुम्ही मात्र बिया काढून द्या बरं का। बिया काढल्यावरच फळे द्यायची, तसे देऊ नका। आणि फळे देताना छान बारीक बारीक कट करून ठेवा। नासलेली फळे पक्ष्यांना देऊ नका, स्वच्छ चांगली फळे द्या। डाळिंब सुद्धा द्यायचे, डाळिंब सुद्धा पोपटांना फार आवडतं। मी तर त्यांना फळे सुद्धा माझ्या हाताने भरवते, ते पण मी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, ते पण तुम्ही पहा। आणि हो, इंस्टाग्रामवर सुद्धा माझं पेज आहे, तुम्ही तिथे पण आहे ना बर्ड वॉचर्स ह्या नावानेच माझं पेज आहे, तुम्ही तिथे पण जाऊन पाहू शकता माझे व्हिडिओ। खूप छान छान व्हिडिओ आहेत आणि तिथं तर आपली खूप मोठी फॅमिली आहे। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। कसे वाटतात माझे व्हिडिओ ते पण सांगा मला। तर तुम्हाला पण अशी जर निसर्गातून येणाऱ्या पक्ष्यांची आवड असेल आणि तुम्हाला पण असं वाटत असेल की तुमची पण बाल्कनी अशी छान पक्ष्यांनी भरून जावी, किंवा जेव्हा सकाळी सकाळी जेव्हा हे पक्षी येतात ना आपल्या बाल्कनीमध्ये, एवढं सुंदर वाटतं ना, म्हणजे मी तुम्हाला काय सांगू। तर चला, असो, मक्याचं कणीस सुद्धा तुम्ही पोपटांना ठेवा, ते सुद्धा त्यांना खूप आवडतं। जर आज मी माझ्याकडे जे पोपट येतात ते काय काय खातात त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे। तर तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ जे आहेत ते कसे वाटले, आणि आवडले असतील तर प्लीज लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।